तमाशाच्या बोर्डावर कांताबाई सातारकर यांच्यासह मास्टर रघुवीर खेडकर ते आता पद्मश्री रघुवीर खेडकर, खूप मोठा प्रवास आहे तुमचा। स्टेजवर मला पहिलं नेलं 5व्या दिवशी। मग बाबा म्हणले नगरकरांना, नगरकर तुम्ही आता लहान बाळ ते चिंतकाचं घेऊन जाणार आहात ना, तर ते घेऊन जाऊ नका, आपला बाळू आहे ना त्याला स्टेजवर नेऊ। ती माझी आयुष्यातली पहिली उठ। आम्ही असं ऐकलंय की नांदेड जिल्ह्यातल्या त्या कार्यक्रमात माळेगावला काहीतरी एक प्रसंग झाला होता की ज्यात एका सोंगाड्यांचा मृत्यू झालेला। हो, त्यांचे दोन्ही मेंदू त्यांनी तोडले त्या पत्र्याने। त्या साहेबांनी सांगितलं तुम्ही कार्यक्रम चालू ठेवा, नाही तर अख्खी यात्रा लोक लुटतील। मग आम्ही ते प्रेत झाकून ठेवलं। दुसरा प्रसंग, माझी बायको वारली तमाशा चालू असताना। कार्यक्रम सुटताना पब्लिकला सांगितलं की 3 तासापूर्वी माझी बायको वारली। स्टेजवरून खाली उतरल्यानंतर एक माणूस म्हणून काय वागणूक मिळायची? एका पाटलाच्या घरात आमची जेवणाची सोय केली होती, पण ती सोय अशी होती की त्यांच्या आलेले पाहुणे वाड्यात जेवणार आणि तमासगीर सगळे गोठ्यात जेवणार। समाजामध्ये तमाशाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कायम दुय्यम राहिला आहे। रात्री तमाशाला आलेल्या प्रेक्षकाला जर उद्या न आलेल्या प्रेक्षकाने विचार का रे रात्री तमाशा पाहिला, नाही बा आपण नाही तमाशा बघत। ज्यावेळेस महिला तमाशात आल्या त्यावेळेस ती अश्लीलता कमी झाली आणि मग चावट विनोद चालू झाले। ही उच्चभ्रू मंडळी त्या विनोदाला अश्लील म्हणतात। त्या काळी तमाशाचे फळ फार होते आणि मग ही कृष्णाची ओळख, कृष्णाचे 10 अवतार कुणी दाखवले तर ते तमासगिरांनी दाखवले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरत्या काळात तमाशा जन्माला आला, परंतु आज असं झालं आहे त्या डीजेवरच्या ज्या लावण्या आहेत त्या मुळात लावण्या नाहीत, तो धिंगाणा आहे आणि मग तो धिंगाणा पाहायला तरुण मुलांना आवडतं, म्हणून मुलं तिकडे जास्त गर्दी करू लागली। पण आपण आत्ता पाहतो की दहीहंडी सारखे कार्यक्रम असतील जे राजकारण्यांनी अक्षरशः हायजॅक केलेत असं आपण म्हणूयात, आणि त्या कार्यक्रमामध्ये हेच डीजे लावले जातात आणि लावणीच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणाऱ्या मुली आपल्याला दिसतात। केस मोकळे ठेवायची, एखादीने फक्त नऊवारी साडी नेसायची, त्याच्यात पायात घुंगरं नसतात आणि पदर उडवून नाचायचं। आपल्या महाराष्ट्राचा 2 वर्षात कलेच्या बाबतीत बिहार नाही झाला तर रघुवीर खेडकरांची मूछ उतरून ठेवा। घुंगराच्या तालावर आयुष्य पणाला लावून तमाशाच्या रांगड्या मंचापासून ते थेट राष्ट्रपती भवनातील पद्मश्री पुरस्कारापर्यंतचा एक थक्क करणारा संघर्ष प्रवास आज आपल्याला पाहायचा आहे। टाळ्या आणि शिट्ट्यांच्या पलीकडे जाऊन एका तमाशा कलावंताचं जगणं, त्यातील वेदना आणि कलेची अस्मिता जपणं काय असतं हे आज आपल्याला पाहायचं आहे। आपल्या आजच्या रील्सच्या जगात तमाशाला लागलेलं अश्लीलतेचं एक गालबोट काढण्यासाठी आणि एक निखळ लोककला म्हणून याकडे पाहण्यासाठी आपल्याला कोणत्या जबाबदारीचं भान असायला हवं आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आणि लोककलेचा वारसा अगदी छाती ठोकपणे जपणारे लोकशाहीर ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर सर आज आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तमाशामागचं खरं जगणं आणि खूप किस्से। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे लगाबत्ती पॉडकास्टमध्ये। प्रवास खूप मोठा आहे। तमाशाच्या बोर्डावर कांताबाई सातारकर यांच्यासह मास्टर रघुवीर खेडकर ते आता पद्मश्री रघुवीर खेडकर, खूप मोठा प्रवास आहे तुमचा। आठवतोय तो पहिला दिवस जेव्हा तमाशाच्या रंगमंचावर एंट्री झाली होती, कसा होता तो दिवस? माझा जन्म 1961चा, बरोबर, 4/8/1961 केम हॉस्पिटल मुंबई इथं माझा जन्म झाला। त्यावेळेस तुकाराम खेडकरचं विठ्ठल कवठेकर, दादू मारुती इंदुरीकर, भाऊ बापू नारायणगावकर आणि माधवराव नगरकर हे 4 फड मुंबईला न्यू हनुमान थिएटर लालबागला होते आणि त्या दिवशी माझा जन्म झाला। त्या दिवशी माधवराव नगरकर म्हणून एक फडमालक होते, त्यांचं एक वगनाट्य होतं पौराणिक, नाग प्रसन्न रघुवीर।
अच्छा. या वगनाट्याचं उद्घाटन होतं. अच्छा. आणि त्या उद्घाटनाच्या दिवशी सकाळी 6 वाजता माझा जन्म झाला. त्यानंतर ते वगनाट्य झालं. त्याच्यानंतर दररोज काय असतं, आज नगरकरांचं वगनाट्य झालं, उद्या तुकाराम खेडेकरांचं, अच्छा. परवा भाऊबापूचं, हां. त्याच्यानंतर पुन्हा नगरकरांचं, हां. असं म्हणजे असायचं. प्रत्येक फडाला संधी दिली जाते. संधी दिली जाते दररोज. तर मग माझी जी 5वी होती, हं. तर माझ्या 5वीला डॉक्टर शंकर घाणेकर, हं. गजानन वाटवे, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे हं. ही मंडळी पाळणा म्हणायला आलेली होती. अच्छा. एवढं मोठं माझं म्हणजे 5वी त्या केली. कार्यक्रमात. आणि त्याच दिवशी पुन्हा नगरकरांचा कार्यक्रम होता. पब्लिक उठला आणि म्हणालं, दुसरा वग लावू नका, नागप्रसन्न रघुवीर लावा. अच्छा. मग म्हटलं ठीक आहे, तो वग करतो. मग बाबा म्हणले नगरकरांना, नगरकर तुम्ही आता लहान बाळ ते चिंतकाचं घेऊन जाणार आहात ना, तर ते घेऊन जाऊ नका. आपला बाळू आहे ना, त्यालाच स्टेजवर न्या. म्हणजे 5 दिवसांचे तुम्ही तेव्हा स्टेजवर पहिल्यांदा- स्टेजवर मला पहिलं नेलं 5व्या दिवशी. ती माझी आयुष्यातली पहिली एंट्री. अच्छा. म्हणजे मला वाटतं 9 का 10 ऑगस्ट असेल, हं. ही माझी पहिली एंट्री. अच्छा. आणि तिथून वडील 64ला वारले. हं. मग आई त्या फडातून निघाली. हं. त्यानंतर आनंद संगीत तमाशा मंडळी जळगाव हं. नावाच्या फडात हं. आई 1 वर्ष गेली. हं. 1 वर्ष एक ब्राह्मणांचा फड होता, राधाबाई बुधगावकर, हं. त्यांच्या फडात 1 वर्ष गेली. हं. आणि नंतर आईने तुकाराम खेडकर यांचे चिरंजीव मास्टर रघुवीर खेडकरचं कांताबाई सातारकर हं. या तमाशा मंडळाची स्थापना संगमनेरमध्ये केली. हं. मी तिकडेच आता येते की जन्म मुंबईचा आणि मग संगमनेर संगमनेर ही तुमची कर्मभूमीच झाली. ते कर्मभूमी हां, झाली. तिथे कसे पोहोचलात? कारण ते संगमनेर एक असं शहर आहे हं. की त्याही काळात त्या संगमनेरची लोक फार चांगली होती. आणि आईचा कार्यक्रम नेहमी संगमनेरमध्ये जायचा. हं. मग त्या ज्या वस्त्या होत्या तिथे माळी लोकांच्या, हं. त्यांच्याबरोबर आईची मैत्री झाली त्या बायांशी. अच्छा. आणि त्या मैत्रीच्या खातर आई तिथं राहायला गेली हं. 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 आणि तिथं राहिली. अच्छा. तर त्या 1979 साली 1969 साली दसऱ्याच्या दिवशी रघुवीर खेडकरचा कांताबाई सातारकर तमाशाचा जन्म झाला. आणि त्या दिवशी मी रंगमंचावर बालकलाकार म्हणून उभा राहिलो. 9 वर्षाची माझं वय होतं. तेव्हापासून आत्ता जेव्हा तुम्ही राष्ट्रपती भवनामध्ये पद्मश्री पुरस्कार स्वीकारत होतात, तो दिवस काय भावना आहेत तुमच्या? तो दिवस असा होता की मला ते जुनं आठवलं. पहिला कार्यक्रम हो, बरोबर. 1969चा. त्या दिवशी तिथले जज साहेब आमच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला होते. प्रांताधिकारी म्हणून श्रीनिवास पाटील होते. अच्छा. आणि एक सिंग नावाचे PSI होते. हं. हे तिघंजणं उद्घाटनाला आले होते. त्यावेळेस त्यांनी त्या श्रीनिवास पाटलांनी मला उचलून घेतलं. हं. हा फार मोठा कलाकार होईल. अच्छा. असंच मला 71 सालामध्ये पुण्यामध्ये जे तमाशाचं सगळ्यात मोठं संमेलन झालं, त्याला राज कपूरजी आले होते. हं. त्यांनी माझा विनोद ऐकून मला उचलून घेतलं आणि आईला सांगितलं, हे बहुत बडा कलाकार बनेगा. म्हणजे असे 2 दिग्गजांच्या आशीर्वाद मला लाभलेले. मला त्या दिवशी ज्या वेळेस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पदक स्वीकारायला गेलो, त्यावेळेस मला ह्या लोकांची आठवण आली. अच्छा. माझ्या आईची आठवण आली. कारण आईने मला घडवलं. हो, बरोबर. हे जे संस्कार दिलेले आहेत मला, सगळे. हे माझ्या आईने दिलेले आहेत. कांताबाई सातारकर हे इतकं ज्येष्ठ आणि मोठं नाव आहे, जे तमाशा कलेमध्ये इतकं मोठं नाव की जे आदराने घेतलं जातं. तुम्ही म्हणालात की वडील म्हणजे आईने वेगवेगळ्या फडात काम केलं आणि मग स्वतःचा फड हे केला. त्या काळामध्ये असं स्वतंत्रपणे एक स्वतःचं फड काढणं
खूप मोठं चॅलेंज हो. होतं असेल ना. काय प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं? आईने फार प्रसंगांना तोंड दिलं. आम्ही पाहिलं आमच्या आईची किती हाल व्हायची. आईने स्वयंपाक करायचा, आईनेच बाजारात जाऊन बाजार आणायचा, आईनेच त्यांना दररोज खर्चासाठी पैसे वाटायचे. हे सगळं आई करायची. वगनाट्य आईच बसवायची, वगनाट्याला संगीत आईच द्यायची, अच्छा. आईच गायची. हे सगळं आम्ही डोळ्यांनी पाहिलंय. तेव्हापासून मनात होतं. मग माझी थोरली बहीण उभी राहिली अच्छा. कार्यक्रमाला. तिचं नाव होतं अनिता उर्फ बीबी. ती बीबीताई उभी राहिली. तिच्या पाठोपाठ लगेच अलकाताई उभी राहिली. तुमच्या दुसऱ्या बहिणी? हां, मी तर पहिल्यापासून होतोच. हो. पण या दोघी तिघींची साथ मिळाल्यावर फळ अजून जरा उचलला गेला. आणि मग 1978 साली आमची सर्वात धाकटी बहीण मंदा ती रंगमंचावर आली. अच्छा. आणि तिने तर रंगमंच म्हणजे इतका गाजवला की हिंदी बोलणारी, इंग्रजी बोलणारी त्या काळात एकही मुलगी तमाशा सृष्टीत नव्हती. आणि त्यात आणि ती हिंदी खूप भारी बोलते, इंग्रजी खूप भारी बोलते. शिक्षण तिथं फक्त 5वीच झालेलं आहे. परंतु वाचन चांगलं असल्यामुळे माझ्या तिन्ही बहिणींचं वाचन चांगलं. मी वाचनाला कंटाळणारा माणूस, वाचन वगैरे नाही, फक्त ऐकून विनोद सादर करायचे, वाचून नाही. तर असा मी घडलो आणि अशा माझ्या बहिणी घडल्या. पण जर तुमच्या आईंना तुम्हाला खूप शिकवायचं होतं, तुमचं शिक्षणाबद्दलचं, म्हणजे आता मुंबईवरून जेव्हा तुम्ही संगमनेरला आलात तर काय असा प्रसंग घडला की आईचं 18 विश्व दारिद्र्य होतं. आईच्या आईवडिलांची तिला साथ नव्हती, कारण ते माथाडी कामगार होते. आईच्या संगत तिची एक बहीण होती सुशीला, आणि तिचा एक भाऊ होता दादू. तर त्या दादूला म्हणजे माझ्या मामाला क्षयरोग झाला होता. अच्छा. आणि माझी मावशी सुशीला ही तुकाराम केडकरचं पांडुरंगमुळे तमाशा मंडळात अडकलेली होती. त्यामुळे त्या संसाराचा संपूर्ण भार आमच्या चौघांचा आणि त्या तिघांचा भार आईवर होता. त्यामुळे आई आम्हाला जास्त शिकवू शकली नाही. आईने आम्हाला नगरपालिकेच्या शाळेत टाकलं, परंतु आम्ही 4थी 5वी पर्यंत शिकलो आणि आमचा फड चालू झाला. त्यावेळेस तमाशा कलावंतांच्या मुलांना शिक्षणाची सोय नव्हती. बरोबर. ती मुलं संगच असायची तमाशा फडासंग. त्यामुळे आम्हालाही जावं लागलं शिक्षण अर्धवट सोडून. आणि कसं बसं आमच्या सर्वांचं शिक्षण 4थी 5वी पर्यंत झालं. सर, मी आता एका अशा विषयाकडे येते की समाजामध्ये तमाशाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कायम दुय्यम राहिला आहे. त्याचं कारण असं आहे, पूर्वी तमाशात सर्व पुरुष असायचे. बरोबर. म्हणजे महिलांचं काम करणारे पुरुष असायचे. केस वाढवून ते महिला व्हायचे. आणि मग ते पुरुष एकामेकात काही बोलायचे त्या काळात. तर ते असलेलंही असायचं. आणि मग पांढरपिशी मंडळी त्या कार्यक्रमाला, तमाशाच्या कार्यक्रमाला अश्लील म्हणू लागली. बरोबर. आणि तोच किस्सा गावची चांगली माणसं जी तमाशा बघत होती ती म्हणू लागली, कारण त्यांना कोणी म्हणू नये यांनी तमाशा पाहिलाय. बरोबर. रात्री तमाशाला आलेल्या प्रेक्षकाला जर उद्या न आलेल्या प्रेक्षकाने विचार, का रे रात्री तमाशा पाहिला? नाही बा, आपण नाही तमाशा बघत, तमाशा अश्लील आहे. थप्पा बसला की ते त्यात अश्लीलता आहे असा. आणि मग पुढं चालून ज्यावेळेस महिला तमाशात आल्या त्यावेळेस ती अश्लीलता कमी झाली आणि मग चावट विनोद चालू झाले. अच्छा. अश्लील संपलं आणि चावट विनोद. आता चावट विनोद तर आपण घरात कुटुंबासमोर सुद्धा करतो. तोच विनोद ग्रामीण भाषेत जर मांडला तर ही उच्चभ्रू मंडळी त्या विनोदाला अश्लील म्हणतात. तर तो अश्लील नसतो, तो चावट असतो. असं मी म्हणजे लहानपणापासून प्रयोगशील राहिलो. वेगवेगळं मग लायटिंग आणलं मी तमाशात. मग तमाशात मी 3 पडदे असायचे तर मी 5-6 पडदे केले. राजवाड्याचा पडदा वेगळा, घराचा पडदा वेगळा, झोपडीचा पडदा वेगळा, जंगलचा पडदा वेगळा, नदीचा पडदा वेगळा, डोंगराचे पडदे वेगळे,
या असं लोकांना मी दाखवत गेलो हम्म. आणि त्यामुळे लोकांच्या चर्चेत राहिला रघुवीर केडकरचा तमाशा. बरोबर. आणि मला सर्वांनी साथ दिली. माझ्या बहिणींनी साथ दिली, माझ्या आईनी साथ दिली, माझे जे सावत्र वडील होते, आईने नंतर लग्न केलं होतं, त्यांनी साथ दिली. हे सर्वांनी मला साथ दिली म्हणून मी या उंचीपर्यंत पोहोचलो. आणि सर्वात महत्त्वाची साथ मिळाली माझ्या रसिकांची. बरोबर. मी जे सादर करायचो ते त्यांना पटायचं, त्यांना आवडायचं. हम्म, हम्म. या बाजारी जर एक वेगळा तमाशा असेल आणि त्यांनी जर लेक्चर दिलं पुढच्या बाजारी रघुवीर केडकरचा तमाशा येणार आहे तर पब्लिक टाळ्या वाजवायचं. त्यांना आलेलं पब्लिक उत्सुकता असायची. म्हणजे उत्सुकता. काय सांगू? आणि त्या काळात टी व्ही नव्हता, बरोबर. सिनेमा फक्त जिल्ह्यापुरता होता, तालुक्यातही सिनेमा नव्हता. त्यामुळे तमाशा ही एक लोककला सर्वसामान्य लोकात अतिप्रिय होती. आणि ते एक मनोरंजनाचं निखळ साधन होतं असं साधन आपण होतं. म्हणू शकतो. याच्यावर तमाशा कलावंतांचं पोटा पाण्याचंही ते साधन होतं. हो. पण सर एक असतं ना की जेव्हा आता तुम्ही म्हणालात की अश्लीलता त्याच्यामध्ये आली आणि लोक त्या नजरेने बघायला लागले, पण जेव्हा हा दुय्यम दर्जा तमाशाकडे लोक त्या नजरेने पाहायला लागले त्याच्यानंतर स्टेजवरून खाली उतरल्यानंतर एक माणूस म्हणून काय वागणूक मिळायची? नाही, चांगली वागणूक नव्हती. अजिबात काय नव्हती. प्रसंगांना सामोरं जावं लागलंय किंवा लागतं तमाशा कलावंतांना? आम्ही एका गावाला गेलो होतो तर पूर्वी तमाशात स्वयंपाकी नसायची. बरोबर. घरोघरी 2-2 माणसं पाठवायची हम्म. आणि जेवण करायचं. हं. तर मला आठवतं 1970 साल असेल, हं. पुणे जिल्ह्यातल्याच एका गावात हं. आमचा तमाशा होता. हं. एका पाटलाच्या घरात आमची जेवणाची सोय केली होती. हं. पण ती सोय अशी होती की त्यांच्या आलेले पाहुणे वाड्यात जेवणार आणि तमासगीर सगळे गोठ्यात जेवणार. अच्छा. वाड्यातल्या पाहुण्यांना ताटं आणि तमासगिरांना पत्रवळी. ते जीवनसुद्धा मी 2-3 वर्ष जगलो. हं. आणि मग मनाने निश्चय केला हं. की कुणाचं खायचं नाही. हं. मग तमाशात माझ्या आजीला आणलं अच्छा. भाकरी करायला. हं. आजी भाकरी करायची, आई कालवण करायची आणि कलावंत जेवायचे. आम्ही गावचं जेवण घेणं बंद केलं. अच्छा. मग ते बाकीच्या फळांनी पाहिलं. हं. मग त्यांनी कूक आणले हं. आणि तिथून पुढं तमाशात म्हणजे गावातलं ते दूषित नजरेनं दिलेलं जेवण हं. ते तमासगीर टाळायला लागले. बरोबर. असं करत करत तमाशा चांगल्या स्थितीवर आला. आता एका तमाशात निदान 5 कूक असतात. अच्छा. फड असतो 100-125 माणसाचा. आणि त्या 125 माणसांच्या स्वयंपाकासाठी 5 कुकांची तिथं तयारी असते. हं. असं मी घडवत गेलो. आणि दिवसा अजूनही आता या क्षणी तमाशा आता पद्मश्री झाला. बरोबर. अशा वेळेस आता यावेळेस आम्हाला कळेल, हं. यावर्षी ज्यावेळेस आम्ही दसऱ्याला निघू त्यावेळेस लोकांच्या भावना काय आहेत हं. त्या आम्हाला समजतील. कारण आता तमाशे बंद आहेत हं. आणि बंद झाल्यानंतर तो पुरस्कार मिळाला. मिळालेला आहे. त्यामुळे त्याचा त्या पुरस्काराचा तमाशावर कितपत परिणाम होतो हे दसऱ्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जसं स्टेजवर पडदे वेगवेगळे आणून ते प्रसंग उभे केले तसं तुम्ही ग्राउंडवर एक सन्मानपूर्वक जीवन जगता यावं म्हणून कोणाच्याही दारात जाऊन जेवणं बंद केली, स्वतः कूक आणि हे सगळ्या गोष्टी आणल्या. पण याच्यामध्ये असं कधी झालं आहे का की लोकांनी तमाशा उचलून धरलाय, त्याला एक पॉझिटिव्ह नाही आहे ना, आहे? तसे प्रसंग भरपूर आहेत. लोकांनी तमाशाला नुसतं तुच्छ मानणं म्हणजे कसं, एकामेकाच्या चर्चेत तमाशाला तुच्छ मानायचं, पण तमाशाला जायचंच. मग तो 20 किलोमीटरचा जरी प्रवास असेल तर त्यावेळेस काही गाड्या नव्हत्या. लोक बैलगाड्या करून यायची, लोक सायकलीवर यायची. तंबूच्या भोवताली सगळ्या गाड्या लागायच्या, बैलगाड्या, सायकली. म्हणजे लोक तमाशाला त्यावेळेपासून मानत होते.
परंतु एक विशिष्ट समाज तमाशाला नावं ठेवतो आणि तो समाज आपल्यात उच्चभ्रू आहे म्हणून त्याचं अनुकरण करणे या दृष्टीने ते सगळं घडायचं. अच्छा. ते आजही घडतं आहे. हं. आजही एक समाज असा आहे की तो त्यांनी तमाशा पाहिलेला नाही, हं. तो फक्त ऐकीव आहे की तमाशा असा असतो म्हणून ते तमाशाला नावं ठेवतात. पण तसं नाही, त्यांनी प्रत्यक्षात येऊन पाहावं. हं. तमाशा महाराष्ट्राची संस्कृती कशी जपतोय याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावं. सर, तमाशा आणि लावणी या 2 प्रकारांमध्ये काय फरक आहे? लावणींचे जे प्रयोग होतात ना त्याच्यात फक्त लावण्याच गायल्या जातात, नाचल्या जातात. हं. तमाशात गणगवळण असते हं. म्हणजे कृष्णाची ओळख. हं. पूर्वी कीर्तनाचे फड फारसे नव्हते, हं. कीर्तनाचे फड अगदी मोजके असायचे. हं. त्या काळी तमाशाचे फड फार होते. हं. आणि मग ही कृष्णाची ओळख, कृष्णाचे 10 अवतार कुणी दाखवले तर ते तमासगिरांनी दाखवले. अच्छा. कृष्णाचे 10 अवतार, विष्णूचे 10 अवतार हं. हे तमासगिरांनी दाखवलेले आहे. हं. मग अशा वेळेस आपण तमासगिरांना नावं ठेवायचं का, हं. हा एक प्रश्न उभा राहतो. हं. दुसरं असं की लावणी, आता लावणी या पुणे भागात पांढरपेशी लोकांसाठी केलेला कलेचा प्रकार आहे. ज्यांना तमाशाला येता येत नाही त्यांच्यासाठी लावणीचे कार्यक्रम काढलेले आहेत. हं. आणि त्याला ते पांढरपेशी लोक या थिएटरमध्ये बालगंधर्व असू द्या, यशवंतराव चव्हाण असू द्या, टिळक स्मारक असू द्या किंवा आपलं भरतनाट्य मंदिर असू द्या, हं. इथे लोक येतात. येतात हं. सहपरिवारी. हं. तमाशालाही येतात. हं. पण तमाशामध्ये नंतर लावणी नाही, तमाशात अगोदरच लावणी होती. पहिल्यापासून होती. हो, हं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरत्या काळात तमाशा जन्माला आला. हं. एक तारी भजनानंतर भजनानंतर कीर्तन, कीर्तनात भारुड, भारुडात शाहिरी आणि शाहिरीपोटी तमाशाचा जन्म. अच्छा. म्हणजे संप्रदायापोटीच तमाशा जन्माला आलेला आहे. कारण आजही तमाशा टाळ वाजवला जातो जो भजनात वाजतो. आजही तुंतुण विण्याच्या ज्या 3 तारा आहेत त्या 3 तारा एक करून देवदाशीचं चौंडकं घेऊन त्याला एक बांबू जोडून खाली कातडं बसवून त्याला त्या 3 तारा ओळून त्याचं तुंतुण करतात. स्वर, 3 तारेचा एक स्वर, ते तुंतुण अजूनही तमाशात आहे. म्हणजे कुठलं आहे, संप्रदायाचं आहे. संप्रदाय. आता मृदुंगाच्या पोटी ढोलकीचा जन्म आहे. अच्छा. मृदुंगाचं एक खोड कापण्यात आलं आणि त्याची ढोलकी बनवण्यात आलेली आहे. अच्छा. म्हणजे मृदुंगाचं मुलगी कोण तर ढोलकी, अच्छा. आणि टाळ तर आहेच. विण्याचं मूल कोण तर तुंतुण, अच्छा. नाही तुंतुण आहेच. म्हणजे संप्रदायाच्या पोटी तमाशाचा जन्म आहे. हं. काही काही कीर्तनकार तमाशाला नावं ठेवतात. हं. नावीलाज आहे, त्यांनी पाहिलेला नसतो. हं. आणि एवढ्या मोठ्या कीर्तनकारांना आम्ही कलावंत कसं सांगणार, हं. हे असं नाही असं आहे. हं. ते ज्ञान देणारी लोक आहेत. बरं. आणि ज्ञान देणाऱ्या लोकांना आपण ज्ञान द्यायचं म्हणजे आपला केवढा मोठा अज्ञानपणा. हं. त्यामुळे आम्ही काही त्यांना म्हणजे याच्यावर त्यांच्याशी टीका करत नाही हं. किंवा त्यांच्याशी संवाद साधत नाही. ठीक आहे, ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे, आपण आपल्या जागेवर बरोबर आहोत. सर, तमाशाचा फड कसा उभा राहतो? काय दिनक्रम असतो तमाशा कलावंतांचा? एखाद्या ठिकाणी तुम्ही तमाशा करायला जेव्हा दसऱ्याच्या नंतर जे म्हणताय की गावातून आम्ही निघतो आणि हे, तर हे किती चॅलेंजिंग असतं? सुपारी कशी मिळते? या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा ना तुम्ही. आता तमाशाचं असं आहे, तमाशाला तंबू लागतो. सर्कसचा तंबू मोठा असतो. तो असतो 75 फुटी 60 फुटी. आमचा तंबू असतो 50 फुटी किंवा 45 फुटी, म्हणजे बारीक. आणि रंगमंच असतं. कलावंतांना राहण्यासाठी रावटे असतात. त्या तिथेच तुम्हालाच बांधाव्या. हां, आम्हाला म्हणजे कर्मचारी असतात.
आता 100 एका फडात लोकांमध्ये माणसं, हां. 40 कर्मचारी असतात. अच्छा, एका फडात 100 माणसं असतात. हां, त्याच्यातले 40 कर्मचारी असतात. हां. तंबू लावणारे, रावट्या लावणारे, स्टेज लावणारे हे असतात. त्याच्यात 40 कलावंत असतात. 20 महिला आणि 20 पुरुष. 10 एक ड्रायव्हर असतात. 10 एक वायरमन असतात. 5 स्वयंपाकी असतात. 5 मॅनेजर असतात. ते मॅनेजर सगळी व्यवस्था पाहतात. मालकापर्यंत ते काही येऊ देत नाही. तर असंही विंचवाचं विराट दररोज उभं करायचं. तमाशा उभं करायला 4 तास लागतात. आणि कार्यक्रम सुटल्यानंतर तमाशा गाडीत भरायला 2 तास लागतात. आणि तिथून पुढं रात्रीच्या गाड्या मार्गस्थ होतात दुसऱ्या गावाला. असा तमाशाचा जीवन प्रवास आहे. आणि रोजचे काय चॅलेंजेस येतात जेव्हा तुम्ही एका अनोळख्या ठिकाणी गावागावातून फिरता? खूप मोठे प्रश्न आहेत. कायमच महिलांच्या म्हणजे तमाशा कलावंत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम उभा राहतो. विचारला जातो. हो, असतं असं. तुम्ही एवढे वर्ष फड चालवताय, तुम्हाला काय प्रसंगांना सामोरं जावं लागलंय? फडातल्या महिलांसाठी तुम्ही काय प्रयत्न कायम तुमचा राहिला आहे आतापर्यंत? की आता तमाशा कलावंतांवर रात्रीच्या कार्यक्रमात प्रसंग असे येत नाहीत. क्वचित एखाद्या वेळेस घडलं असेल तसं. परंतु दुसऱ्याच्या गावात जाऊन मुली नाचवायच्या, तिकीट घ्यायचं त्यांचं आणि त्यांच्या पुढं मुली नाचवायच्या, हे खूप मोठं धाडसाचं काम आहे. त्या मुली व्यवस्थित नाचल्या पाहिजेत. त्या स्टेजवरून व्यवस्थित खाली आल्या पाहिजेत. ही सगळी जबाबदारी त्या फड मालकाची आणि फड मालकिनीची असते. मुलींनी वल्गरपणा नाही केला पाहिजे, जेणेकरून ते पब्लिक चिथावलं जाईल असं होऊ नये. परंतु आज असं झालं आहे की या जे डीजेवर नाचणाऱ्या मुली ज्या आलेल्या आहेत, या डीजेवरच्या लावण्या, की ज्याला लावणी म्हणणं सुद्धा त्या लावणीला कलंक लागल्यासारखं वाटतं. त्या डीजेवरच्या ज्या लावण्या आहेत त्या मुळात लावण्या नाहीत, तो धिंगाणा आहे. आणि मग तो धिंगाणा पाहायला तरुण मुलांना आवडतं, म्हणून मुलं तिकडे जास्त गर्दी करू लागली. आणि तीच तरुण मुलं ज्यावेळेस आदल्या दिवशी तो डीजेचा धिंगाणा पाहतात आणि दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी ठेवलेला तमाशा पाहायला आल्यावर त्या तमाशाकडनं ती अपेक्षा करतात की त्या मुलींनी, तमाशातल्या मुलींनी त्या मुलींसारखं नाचलं पाहिजे. नाही तो दुसऱ्या दिवशी गावानं कशाला तमाशा आणला, धाडाचा नव्हता, चांगला नव्हता. म्हणून तमाशाला वाईट दिवस आले या कारणामुळे. हो, आता जे दिवस आलेले आहेत लोककले, संपूर्ण लोककलेला, लावणी क्षेत्राला, ऑर्केस्ट्रा क्षेत्राला, तमाशा क्षेत्राला, नाट्य क्षेत्राला जे अवघड दिवस आलेत ते डीजे लावणीमुळं आलेले आहेत. आणि डीजे लावणी हा प्रकार कुठं चालतो? डीजेचा हा बिहार, UP-मध्ये चालतो. तिकडे असे प्रकार होतात, या असे कार्यक्रम असतात. आणि तो प्रकार आता आपल्याकडे व्हायला लागला. आपल्या महाराष्ट्राचा 2 वर्षात कलेच्या बाबतीत बिहार नाही झाला तर रघुवीर केळकरांची मूछ उतरून ठेवा. याच्यावर बंदी आली पाहिजे. त्या डीजे लावण्यावर तुम्ही लाईव्ह कार्यक्रम करा. तुम्ही गायिका ठेवा, ढोलकी वाजवणारे ठेवा, ऑर्गन वाजवणारे ठेवा, अलाउन्सर ठेवा आणि मग कार्यक्रम सादर करा. परंतु डीजे लावायचा, शरारे घालायचे, केस मोकळे ठेवायची, एखादीने फक्त नऊवारी साडी नेसायची, त्याच्यात पायात घुंगरं नसतात आणि पदर उडवून नाचायचं, अंग विक्षेप करायचा, ब्लाऊजला मागं कपडा नसतो, संपूर्ण पाठ मोकळी असते, साडी बिंबीच्या खाली असते, हे सगळं विभत्स्व आहे. आता कोणती एक मुलगी, आता गाडीत मी पाहिला व्हिडिओ, कोणती एक मुलगी आलेली आहे, तिचं नाव आता मला आठवत नाही, तर त्या मुलीने अक्षरशः तो झंपर असा करून दाखवलेला आहे.
माझ्या जम्परची गाठ मारा की नीट, तो जम्पर असा करून दाखवलेला आहे आणि इतकं विचित्र तो प्रकार आहे की माझ्यासारख्याच्या अंगावर काटा आला. परंतु तरुण मुलांना तर हेच पाहिजे. म्हणजे तुम्ही तरुण मुलांना खूप वेगळ्या वळणावर घेऊन चाललेले आहात. आत्तापर्यंत तमाशाने स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत संस्कृती जपण्याचं काम केलेलं आहे. नऊवारी साडी, इथपर्यंत झंपर, पाठीला थोडीसुद्धा उघडे नाही, आंबाड्याचा बुचडा, नाकात नथ, गळ्यात ठुशी, मोहनमाळ, 3-3 किलोची घुंगर पाया, स्वतः गाऊन, स्वतः ढोलकीवर नाचून ही जी संस्कृती आम्ही जपलेली आहे ती धुळीच मिळाली. आणि याचा विचार कोणी करेना. तर महाराष्ट्र शासनाने याचा विचार करून ताबडतोब DJ लावण्यांवर बंदी आणावी. DJचा कुठलाच कार्यक्रम चालू देऊ नये, हिंदी असो अथवा मराठी. DJवर नाचायचं नाही, कुठल्याच मुलींनी नाचायचं नाही. पुरुष नाचेनात का लग्नात? सर, एकीकडे 100 माणसांचं फड जगवणं हे एक मोठं चॅलेंज आहे, पण आपण आत्ता पाहतो की दहीहंडीसारखे कार्यक्रम असतील जे राजकारण्यांनी अक्षरशः हायजॅक केलेत असं आपण म्हणूयात, आणि त्या कार्यक्रमामध्ये हेच DJ लावले जातात आणि अंगप्रदर्शन लावणीच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणाऱ्या मुली आपल्याला दिसतात की ज्या अगदी बेभान होऊन नाचतात आणि समोर जो तरुण वर्ग सगळा उभा असतो त्यांच्यासाठी ते एक आकर्षणाचं केंद्र असतं. चीड येत असेल ना हे सगळं बघून? खूप चीड येते. म्हणजे असं वाटतं तिची पोरं उभी आहेत ना त्यांना जाऊन मारावं. अरे हे काय पाहताय तुम्ही? आपला महाराष्ट्र आहे. पूर्वीचा तमाशा कसा होता जरा सांगा ना, पूर्वीचा तमाशा नाहीये लोकांनी, त्यांना कळू दे. पूर्वीचा तमाशा गण म्हणजे गणपती स्तवन, जे आजही नाटकाच्या नांदी रूपाने घेतलं जातं. ते गणपती स्तवन. गणपती स्तवन झाल्यावर या मुली येऊन सर्व रसिकांना नृत्यातून मुद्रा करतात, त्यांच्या पाया पडतात. त्यानंतर मावशी येते, म्हणजे एक पुरुष ज्याच्या ओठावर मिशा, मोठा कुंकू लावलेला आणि साडी नेसलेला एक पुरुष येतो मावशी बनून, आणि तो त्यांच्याकडं त्यांनी काय माल आणलाय बाजाराला जायला त्याची विचारपूस करतो. त्याच्यातून विनोद तयार होतो आणि मग ते निघायची गवळण, सगळ्यांना घेऊन निघायचं, ती गवळण होते. गवळण झाल्यावर कृष्ण आणि सुदाम, पेंद्या ही 3 पात्र येतात आणि त्यांना अडवतात. तर कृष्णाची ह्याच्या मागचा भूमिका अशी असते की यांनी हे दूध, दही, लोणी मथुरेला जाऊन त्या राक्षसांना विकू नये आणि त्या राक्षसा बल्लाढ्य होऊ नये, यासाठी कृष्णाचा अट्टहास असतो की तुम्ही मथुरेच्या बाजाराला जाऊ नका. त्यात मावशीची आणि कृष्णाबरोबर आलेल्या त्या विनोदी पात्रांची गंमत होते आणि ती पब्लिकला आवडते. ते गणगवळण संपली, कृष्णाने त्याचा अवतार सांगितला, 8वा अवतार, की गणगवळण समाप्त होते. त्यानंतर तात्या बापू म्हणजे गावातले जी तरुण मुलं आहेत, ज्याला आपण चांडाळ चौकडी समजू, ती जमतात. मग ती म्हणतात गावात तमाशा आलेला आहे, जरा त्या बायांची मस्करी करू आणि जर चांगलं वाटलं आपल्याला तर आपल्या गावात तो तमाशा ठेवू. मग या बाया त्या नाक्यावर उभ्या असतात, त्यांच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर असतो. मग हे येतात, त्यांची टिंगल मस्करी करतात. त्यानंतर त्या बाया प्रति उत्तरं देतात. मग हे म्हणतात आम्ही शाहीर आहोत, त्या बाया म्हणतात आम्ही शाहीर आहोत. मग आपला सवाल जबाब लावू. हो लावा म्हणे सवाल जबाब. पंच कुठं आहेत? नाही, आलेले श्रोते हेच पंच, हे आपला न्यायनिवाडा करतील. मग तिथं सवाल जबाब होतो. सवाल जबाबात ते दोन्ही सारखे सुटतात. अच्छा. मग त्या बाया म्हणतात की तुम्ही चांगले शाहीर आहात, आम्ही चांगल्या शाहीरने आहोत, आता तुमची करमणूक आम्ही करतो. तुम्ही आलात, तुमची करमणूक करतो आणि बसलेले लोक आहेत त्यांची करमणूक करतो. मग ते कशाद्वारे? तर लावणीद्वारे. मग लावणी सुरू. मग लावण्या सुरू होतात. 4-5 लावण्या झाल्या की पडदा पडतो
आणि लेक्चर पोवाडा म्हणजे शिवचरित्र. अच्छा, त्याचं सादरी. शाहीर येतात, ते शिवचरित्र मांडतात. हम्म. ते का शिवचरित्रमध्ये मांडतात, तर या कलावंतांनी मागे जाऊन वगनाट्याचं ड्रेसिंग घालावं तोपर्यंत. हम्म. मग शाहिरांचा कार्यक्रम, शाहिरी झाली की वगनाट्याची नांदी हम्म. आणि वगनाट्य सुरू. मग तो एक वेगळा विषय असतो हम्म. की गावातल्या सरपंचाने गावावर कसा अन्याय केला, हम्म. गोरगरीब महिलांवर कसा अन्याय केला, हम्म. चांगल्या लोकांना कसं मारलं, हम्म. सगळं वाईट कसं केलं, पैसे कसे कमवले, असा एखादा विषय त्याच्यात मांडला जातो. त्याला म्हणतात वगनाट्य. हम्म. आणि ते संपत आल्यावर ज्यावेळेस तो व्हिलन असतो, हम्म. गावचा कोण पाटील सरपंच वगैरे, हम्म. तो व्हिलन पोलिसांच्या ताब्यात जातो किंवा हिरोच्या हातून भोकसला जातो. त्यावेळेस तो मरताना त्या लोकांना, बसलेल्या लोकांना संदेश देतो, मंडळी पाहिलं तुम्ही, माझ्या गावात मी वाईट वागलो, वाईट राजकारण केलं, महिलांची चांगला वागलो नाही, माझा शेवट पहा किती वाईट झालेला आहे. तसं तुम्ही कुणाची वाईट वागू नका, नाही तर तुमचाही शेवट वाईट होईल, असं म्हणून तो जीव सोडतो. हे प्रबोधन. बरोबर. असा असतो तमाशा. सर, तुम्ही तमाशा किती वेगवेगळ्या अंगाने दाखवला जातो हे सगळं सांगितलं, पण वगनाट्यमधून सामाजिक प्रबोधन केलं जायचं, तर त्याच्यामध्ये काय वेगळे वेगळे विषय मांडले जायचे? वगनाट्यात ऐतिहासिक वगनाट्य असायची. छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे, तानाजी मालुसरे यांचे, संताजी धनाजींचे. त्याचप्रमाणे पौराणिक असायचं. रजवाडी. रजवाडी म्हणजे आपण जे मारवाड देश म्हणतो, राजस्थान, तिकडच्या स्टोऱ्या असायच्या, ते असायचं. सामाजिक असायचं. सामाजिक म्हणजे गावगुंडी. कौटुंबिक असायचं, एका कुटुंबाची झालेली दुर्दशा. राजकीय वगनाट्य असायचं. अच्छा. आम्ही राजीव गांधी हत्याकांड वगनाट्य बसवलं होतं. तर त्याच्यासाठी मी पुण्यावरनं हेलिकॉप्टर बनवलं होतं. ती हेलिकॉप्टर असं होतं की त्याची एक तार आमचा जो तंबू असतो त्याच्या पोलाला बांधलेली असते आणि एक तार मागं एक पोल उभा करून त्या पोलाला बांधायची आणि त्या तंबूत, म्हणजे त्या तंबूतून ते राजीव गांधी आणि सोनिया गांधी येतात हेलिकॉप्टरनी. ते स्टेजवर हेलिकॉप्टर उतरतं आणि पुन्हा ते मागे जातं. असा सीन बनवला होता. पण आम्ही असं ऐकलंय की नांदेड जिल्ह्यातल्या त्या कार्यक्रमात माळेगावला काहीतरी एक प्रसंग झाला होता की ज्यात एका सोंगाड्यांचा मृत्यू झालेला. हो, तर तो ट्रिक सीन होता. फळ्या असतात आमच्या स्टेजला. एका फळीला वरून वायर लावलेली असते आणि एका फळीला खाली पत्रा लावलेला असतो. तर त्या फळीवर पाय दिला की ती फळी खाली त्या पत्र्यावर चिटकते आणि तिथं आपटबारांचा स्फोट होतो. तो राजीव गांधीचा स्फोट. अच्छा. असं आम्ही हे तुम्ही प्रत्यक्ष तिथे सगळं उभं करायचं? हां, माझी बहीण राजीव गांधीची भूमिका करायची. कारण एवढा मोठा देखणा माणूस आणायचा कुठून? राजीव गांधी भलते देखणे, गोरे पाण, उंच पुरे. माझी बहीण मंदा, तिने ते धाडस केलं. मग तिने विग आणला, तिने ते नाग बसवलं. मग ती राजीव गांधीची भूमिका करायची. मग त्या अंगावर फटाकडे लावणे. आणि म्हणजे अंगावर तो स्फोट, फटाकडे उडायचे. पब्लिकला दिसलं पाहिजे ना ते खरं. हे अगदी म्हणजे जीवावर खेळण्यासारखं आहे. तर ते माझा भाचा बबलू हा, ती जी स्फोटाची जागा आहे तिथं खेळायला गेला नेमका त्या कार्यक्रमाच्या वेळेसच. आणि ते वामन मामा पलीकडे शेकत बसले होते, थंडीचे दिवस होते. आणि त्यांनी 4-5 आपटबार काढले पिटीतून आणि त्या पिटीत 250 आपटबार होते. आपटबार असा आहे की असा धरला खाली टाकला तर स्फोट होतो त्याचा. तर त्यांनी ते पत्रा हळूच ठेवायचा ना, त्यांनी तो पत्रा सोडून दिल्यावर तो आपटला तसा स्फोट झाला. स्फोट झाल्यावर तो बबलू तिथून जे उडाला तो रावटीवर जाऊन पडला
आणि तो पत्रा जे उडाला ते वामन मामा शेकत होते, त्यांचे दोन्ही मेंदू त्यांनी तोडले त्या पत्र्याने. बापरे. मग ते काय झालं, नक्षलवादी आले असं तिकडं बोंब झाली, कारण त्या भागात नक्षलवादी असतात. मग तिथं ते राजीव गांधी वगनाट्य पाहायला संपूर्ण पोलीस स्टॉप आला होता, त्यांचे अधिकारी आले होते, कारण त्या वगनाट्याचं उद्घाटनच त्या दिवशी त्यांच्या हस्ते होतं. अच्छा. कमिशनर वगैरे हे सगळे मंडळी, त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलं होतं. अच्छा. यांची काही चूक नाही, लहान बालकाचं झालेलं आहे. मग ते प्रेत आम्ही मागं ठेवलं. त्या साहेबांनी सांगितलं तुम्ही कार्यक्रम चालू ठेवा, नाही तर अख्खी यात्रा लोक लुटतील. मग आम्ही ते प्रेत झाकून ठेवलं. अच्छा, म्हणजे तिथे कायदा सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण झाली होऊ नये म्हणून आणि कार्यक्रम चालू केला. प्रेत मग आम्ही झाकून स्टेजवर ठेवून कार्यक्रम चालू राहिला. स्टेजवर जायचो, कार्यक्रम करायचो आणि मागे येऊन वामन मामाजवळ रडत बसायचो. हा अगदी दारुण प्रसंग माझ्या आयुष्यातला. दुसरा प्रसंग, माझी बायको वारली ब्रेन ट्यूमरनी पुण्यात केम हॉस्पिटलला. तमाशा चालू असताना माझा तमाशा, तिच्या ऑपरेशनसाठी मी एका गावाला तमाशा करायला गेलो होतो की ते जे पैसे मिळतील त्याच्यात तिचं ऑपरेशन करू. आणि इकडं ती वारली. वारल्यावर त्यावेळेस आपले मोबाईल नव्हते, STD नव्हता. पोलीस स्टेशनची वायरलेस त्या पोलीस स्टेशनला आली. आम्ही ज्या गावात होतो त्या गावात तिथून पोलीस एक आला, त्याने आईला सांगितलं. आईने मला मागं बोलून घेतलं, म्हणजे तुझ्या बायकोचं असं झालं, पण आपल्याला कार्यक्रम बंद करता येणार नाही, कार्यक्रम चालू ठेव, या लोकांचं मनोरंजन कर, मग तुझं दुःख बघ, कारण आपण त्यांची बांधिलकी स्वीकारलेली आहे. मग मी तो संपूर्ण कार्यक्रम केला. कार्यक्रम सुटताना पब्लिकला सांगितलं की 3 तासापूर्वी माझी बायको वारली. बापरे. मला 3 तास झालं कळलं, पण तुम्ही नाराज होऊ नये म्हणून मी कार्यक्रम केला. तर माझं तोंड दिसत नव्हतं, एवढे लोक मला भेटायला आले होते मागं. पण अशा कठीण प्रसंगातही आपलं जे काम आहे ते चालू ठेवणं ही खूप मोठं धाडस लागतं त्याच्यासाठी. एवढं मोठं दुःखाचा डोंगर कोसळले असताना. ताई, आजच्या पिढीला बांधिलकी समजत नाही. समाजाची बांधिलकी ती स्वीकारावी लागते. अनावधानाने ती आपल्यावर पडते, ती आपण स्वीकारायला पाहिजे. ती जर नाही स्वीकारली तर तुमच्या जगण्यात काही अर्थ नाही. याच बांधिलकीतून तुम्ही एक असा वेगळा प्रयोग केला तमाशामध्ये की तमाशा म्हटलं की तो पुरुषांनीच पाहायचा. असा काळ असताना तुम्ही महिलांसाठी सुद्धा तमाशा सुरू केला. हो. तेव्हा काय म्हणजे काय विरोध सहन करावा लागला, काय प्रसंग होते तेव्हा? विरोध कुणाचाच झाला नाही. नाही झाला. त्या तमाशाला प्रचंड गर्दी झाली. अच्छा. महिलांची? आणि महिलांनी गर्दी केली. आम्ही कार्यक्रमच कसा ठेवला होता की 12 वाजेपर्यंत त्यांची जेवणं आटपतात. 1ला कार्यक्रम चालू करायचा. 2, 3, 3.5 अडीच तासाचा कार्यक्रम करायचा. 3:30ला बाया घरी आल्या पाहिजेत, स्वयंपाकाला लागल्या पाहिजेत. असे आम्ही 5 प्रयोग केले मधुरांगणचे. अच्छा. आणि त्या 5ही कार्यक्रम हाऊसफुल झाले. अच्छा. हाच प्रयोग आम्ही तंबूवर धुळे जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात शिंदकोळद नावाच्या गावी केला. तिथं सगळ्या मारवाडी आणि गुजर समाज. तर त्या महिला मला म्हणायच्या, मग मी लहानपण माझं त्या गावात गेलेलं, मग त्या महिला म्हणायच्या आम्हाला बघायचं रघु तुझा कार्यक्रम कसा असतो, आई काय काम करते, मंदा काय काम करते. मग मी त्यांच्यासाठी दिवसा कार्यक्रम ठेवला. एकही पुरुषाला आतमध्ये प्रवेश नाही आणि एकही विनोद नाही, फक्त गाणी आणि वगनाट्य. आणि तो माझा प्रयोग सक्सेसफुल झाला. मी तो 5 वर्ष त्या गावात जाऊन तो प्रयोग केलेला आहे. मी असे नवे प्रयोग करत गेलो. आजही मला डीजेकडे वळालेली जनता तमाशाकडे वळवायची आहे. त्यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे. नक्कीच सर.
याला जोडून मी आणखीन एक प्रश्न विचारते की आता आपण बघतो आसपास हे अगदी खराचं ताजं प्रकरण आहे. अनेक महिला आहेत ज्या अंधश्रद्धा आणि बुवाबाजीमध्ये अडकतात. तमाशाला जर आपण एक सामाजिक प्रबोधनाचं माध्यम म्हणून बघितलं तर आणि यातून महिलांचं किंवा एकंदरीतच समाजाचं प्रबोधन करायचं असेल, तुम्ही जे म्हणताय की मला तो सगळा डीजेवाला समाज मला पुन्हा तमाशाकडे वळवायचा आहे, भविष्य काय दिसतं तुम्हाला तमाशाचं? होऊ शकतं. हे पहा, कर्ता करविता परमेश्वर आहे, पण कर्तव्य करणारा तर मनुष्य आहे. बरोबर. मग त्या माणसाने ते कर्तव्य बजावलं पाहिजे की आपल्याला हे खेचायचं आहे. मग काय केलं पाहिजे? तर तमाशात थोडा बदल केला पाहिजे. काय असेल तो बदल? तो बदल थोडं साऊंड सिस्टीममध्ये बदल करावा लागेल, थोडा वाद्यात बदल करावा लागेल, थोडा गाण्यात बदल करावा लागेल, थोडं माधुर्य त्या गाण्यात आलं पाहिजे. असे जे बदल आहेत एक बदल करावे लागतील. रंगमंच, बारीक रंगमंच सोडून मी आता मोठा रंगमंच केला आहे 40x40चा. पूर्वी आमचा रंगमंच असायचा 20x25चा. आता तो मी रंगमंच केला आहे 40x40चा. असे बदल घडवायचे. लाईटिंगमध्ये लाईट इफेक्ट, बाहेरून येणाऱ्या लाईटी बाहेर देशातून त्या आपल्या रंगमंचावर आणायच्या. मुलींचे मेकअप, मुलींच्या साड्या, पुरुषांचे कपडे याच्यात थोडासा बदल करायचा आणि ते आपलं पारंपरिक जपून. पण आत्ताच्या तरुण पिढीला जर तमाशाकडे वळवायचं असेल तुम्हाला, एक चांगला आणि निखळ मनोरंजन देणारा किंवा प्रबोधन करणारा कला प्रकार म्हणून या अर्थानं मी म्हणतीये, तर ते कसं शक्य आहे? नाही, करावं लागेल. आपण सोशल मीडिया आपल्याला दिसतोय की त्या मोबाईलमध्ये जे तुम्ही आत्ता सांगितलं की एक रील बघितली एका मुलीची आणि ती कशा पद्धतीने अंगप्रदर्शन करत होती आणि हे, सो या काळामध्ये ते किती चॅलेंजिंग आहे? नाही, ते चॅलेंजिंग आहे. ते चॅलेंज स्वीकारावं लागेल. जगायचं म्हटल्यावर काहीतरी करावं लागेल. आणि नुसतं एकट्याला जगायचं नाही, संघ 100 जण आहेत. त्या 100रांच्या मागं प्रत्येकाच्या घरात 4-4, 5-5 माणसं आहेत. बरोबर. म्हणजे समाज झाला किती एका तमाशाच्या मागं? हा खरं तर फक्त एक तमाशाचा कार्यक्रम किंवा तो फड नाही आहे, ही खूप मोठी तमास कलावंतांची एक कम्युनिटी आहे आणि प्रश्न पण खूप जास्त आहेत. म्हणजे एका गावातून जेव्हा तुम्ही दुसऱ्या गावात जाताय तेव्हा त्या कुटुंबाच्या त्या कुटुंबात जेवढी पण मुलं आहेत, शिक्षणाचा एक मोठा प्रश्न आहे, तोही कधीच सुटला नाही. आणि ताई, हे फक्त तमासगिरांनीच करून चालणार नाही, तर समाजाने केलं पाहिजे. आज समाजात बरेच गावं असे आहेत, ते गावकरी विचारतात तुमच्याकडं मुली किती आहेत. अच्छा. पूर्वी विचारायचे तुमचं वगनाट्य कोणतं, आमच्या गावात कोणतं वगनाट्य करणार. आता विचारतात मुली किती आहेत आणि ऑफर करतात 17-18 वर्षाच्या कवळ्या मुली आणा. म्हणजे इतकं वाईट. सर, प्रेक्षक पण कसा बदललाय? पूर्वीचा तमाशा तुम्ही जसं द्याल तसं ते स्वीकारतात ना. आणि मग तर डीजे बीजे पाहिला की त्याचे ऑफर करतात. बरोबर. पण आम्ही सिनेमातून जे पाहिलंय पूर्वीच्याही जुन्या, की तमाशा म्हणजे शिट्ट्या आणि टोपी उडवणं किंवा पैसे उडवणं, तर हाच खरा प्रतिसाद आहे का प्रेक्षकांना? नाही 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 नाही, असं नव्हतं पूर्वी. काय, हे कसं कधी बदललं? व्हायचं, हे सिनेमातला तमाशा जो दाखवतात मुळात तो तमाशा नाही, ती संगीत बारी आहे. अच्छा. संगीत बारी नावाचा एक तमाशा आहे की जिथं महिलांची संख्या जास्त आणि पुरुषांची संख्या फक्त 3. एक कढीवाला, एक पेटीवाला आणि एक तबल्यावाला आणि एक 10 महिला. ही संगीत बारी, ही संगीत बारी त्या सिनेमात दाखवली जाते तमाशा म्हणून. आणि मग त्याला ते लोक फेटे उधळ, अमुक कर तमुक, तसं तमाशात घडत नाही. तमाशात जर आवडलं तर टाळ्या होतात. बरोबर. प्रेक्षकांची सगळ्यात मोठी दाद ही टाळ्या असतात. टाळ्या असतात, शिट्ट्या असतात. पण उठून फेटा उडवणं किंवा टोपी उडवणं नाही घडत असं. आणि दुसरं आजं ते नाचा, तमाशात नाचा. बरोबर. तमाशात कधीही नाचा नव्हता. तृतीयपंथी नाचा तमाशात
कधीही नव्हता, तर तो जलशात होता. जलसा म्हणजे कुठं, UP वगैरे तिकडं तो जो प्रांत आहे हं, तिकडं जे बाया नाचतात त्या बायांसंग एक जण तसा असायचा. हं, पण आपल्या मराठी सिनेमाने कुठून तो आणला धरून आणि तो तमाशात कोंबला ते काही कळलंच नाही. हं. याच्यावर आक्षेप घेण्यासाठी तुम्ही काय सांगाल? बाकीच्या लोकांना राग येतो हं, याच्यावर आक्षेप घेतल्यावर. मध्यंतरी मी पिंजरा चित्रपटाबद्दल बोललो होतो. पिंजरा चित्रपट माझ्या आयुष्यात मला आवडलेला चित्रपट, हं, कारण बापूंनी त्याची रचना तितकी सुंदर केली. हं, संध्याताईंनी खूप सुंदर काम केलं. डॉक्टर लागू साहेबांनी खूप सुंदर काम केलं. हं, सगळ्यांची कामं सुंदर झाली. परंतु त्या पिक्चरचा म्हणजे ती जी कथा आहे ती कथा अशी आहे की एक नाचणारी बाई येते आणि ती गावातल्या आदर्श गुरुजींना नादाला लावते. हं. नाही होत असं ताई. तमाशातली बाई कधी कार्यक्रमाचं परमिशन काढायला जातच नाही. तमाशात पुरुष असतात परमिशन काढायला जाणारे. हां, मी त्या प्रश्नाकडे येते. सुपाऱ्या कशा मिळवल्या जातात सांगा ना. आता सुपाऱ्या अशा असतात की नारायणगाव म्हणून आमचे पंढरी आहे, हं, तमाशा पंढरी, विठाबाईंचं गाव. हं, तर त्या गावाला एक 50 रावट्या लागतात, ऑफिस. हं. आणि तिथं गावगावची लोक येतात. फेब्रुवारी महिन्यापासून येतात सुपाऱ्या द्यायला. आणि तिथं मॅनेजर असतो. हं, तो मॅनेजर त्यांना तारखा सांगतो आणि ती सुपारी घेतली जाते. आणि काय काय आता माझ्या पडाचं असं आहे की माझं ऑनलाईन चालू आहे. हं, माझ्या सुपाऱ्या हं. माझ्या सुपाऱ्या बाहेरच बुक होतात. त्यामुळे नारायणगावला रावटी लावायचा मला प्रश्न पडत नाही गेली 6-7 वर्ष. हं. परंतु सगळे फळ नारायणगावला असतात. की आमची तमाशा पंढरी आहे, ते आमचं केंद्र आहे. तिथं लोक कार्यक्रम ठरवायला जातात. आणि तिथं गेलेले कार्यक्रम ठरवायला तिथं म्हणा किंवा ऑनलाईन बी कार्यक्रम, मुली कशा आहेत. अच्छा, हे विचारलं जातं. विभस्व प्रश्न आहे हा. नाही विचारलं पाहिजे गावकऱ्यांनी. चांगली कला करून दाखवा, आमच्या गावाचं मनोरंजन करा, हे म्हणलं पाहिजे. पण ते आंबट शौकीनच पुढारी झालेले आहेत. कसं लागलंय तमाशाला गालबोट अशा पद्धतीने? हे काही असं मी आता सांगत आलो तसं. कधीपासून हे सगळं बदलायला सुरुवात झाली? 10 वर्ष झाली. मागच्या 10 वर्षात हा बदल झाला? 10 वर्षात एवढा बदल झाला. आणि आता हे DJ कार्यक्रम चालू झाल्यापासून हे मुली 18 वर्षाच्याच पाहिजेत, त्या कोवळ्याच पाहिजेत, त्या गोऱ्याच पाहिजेत. आणि एक साधारण 7-8 महिने तमाशा 7.5 महिन्याचाच हे असतो सीझन. हां. दसरा ते ते बौद्ध पौर्णिमा. अच्छा. आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एका फडामध्ये 100 लोक जर काम करणारे असतील तर त्यांचे पगार आणि हे सगळं, तर 7-8 महिने ज्या घेतलेल्या सुपाऱ्या असतात ते वर्षभरासाठी ते आर्थिक गणित जुळतं तुमचं? नाही जुळत, पण जुळवून घ्यावं लागतं. काय समस्या येतात? हे सगळं खूप समस्या ओढाताण काय येतात. होते? कारण पगार तमाशाला तिकिटात, आता तिकिटाचे कार्यक्रम थोडे कमी झाले मोबाईलमुळे. लोक तिकीट काढून कार्यक्रमाला जाण्याचं टाळतात. का तर त्यांना जमिनीवर बसायला नको आहे, त्यांना खुर्च्या हव्यात. आणि तमाशगीर खुर्च्या आणू शकत नाहीत. त्यामुळे तिकिटावर झाला परिणाम. मग आता जे ओपन कार्यक्रम आहेत यात्रा जत्रेचे तेवढेच फक्त चालतात. म्हणजे जेव्हा आमचे 250 कार्यक्रम चालत होते, आता ते कार्यक्रम 150-150-200वर आलेले आहेत. म्हणजे पूर्ण 7.5 महिन्यांमध्ये जर पूर्वी 250 कार्यक्रम व्हायचे तर ते आता निम्मे झाले. हो. अच्छा. पण मग तरी सुद्धा एवढ्या सगळ्यांना पगार देणं किंवा एका तमाशातून किती कमाई होत असेल, की कशा पद्धतीचं हे गणित आहे? कार्यक्रम 1 लाखापासून, हां. म्हणजे तारखेवर असतं ते. चैत्र महिना म्हणून एक महिना आहे ना आपला, हो. त्या चैत्र महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रभर जत्रा असतात. आणि आता जो आमचा कार्यक्रम 1 लाखाला मिळतो, आजच्या 1 तारखेला तो जर 1 लाखाला मिळत असेल तर चैत्र महिन्याच्या 1 तारखेला तो 2.5 लाखाला मिळेल. अच्छा. मग तो एकच महिना असा आहे की तो पैसे कमवून देतो.
आणि त्या एका महिन्यावर 12 महिने चालतात. अच्छा. सर, जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा सगळं लॉकडाऊन झालं होतं त्या 2 वर्षांमध्ये. तिथेच आम्ही तेव्हा भिकेला लागलो. काय काय सामना करायला लागला? सगळे फड तिथंच भिकेला लागले. कारण ऐन चैत्र महिन्याच्या तोंडावरच लॉकडाऊन झालं. बरोबर. मला वाटतं काहीतरी 15 मार्च होतं. हो, बरोबर. मार्च महिन्यातच आमच्या सुपाऱ्या चालू होतात. अच्छा. आणि सुपाऱ्याचे एकच कार्यक्रम सगळ्यांचे झाले आणि कार्यक्रम बंद पडले. लॉकडाऊन लागलं त्याच्या. आम्हाला सरकारकडनं सांगण्यात आलं 15 दिवस कार्यक्रम बंद ठेवायचे. आम्ही आशावादी होतो 15 दिवसांनी आपलं चालू होईल. पण ते 15 दिवसांनी नाही चालू झालं, ते 2.5 वर्षानंतर चालू झालं. तोपर्यंत आमच्याजवळ असणारे प्रत्येक कलावंताजवळ असणारी पुंजी ती सगळी संपली. जी मुलगी एक गाणं 3 वेळा स्टेजवर वंचमोर करायची, ती मुलगी धुणं भांडे करायला घरोघरी जाऊ लागली. जो कलावंत स्टेजवर आला की पब्लिकच्या टाळ्या वाजवायचा, पब्लिक टाळ्या वाजवायचं, तो कलावंत वॉचमन म्हणून काम करू लागला. इतके वाईट अवस्था झाली. कुणी भाज्या विकल्या, कुणी अंडे विकले, कुणी पाव विकले. पण मग कोरोनाचा काळ गेल्यानंतर काही बदललं? पुन्हा ते सगळं नाही, मग ते स्थावर मोडवलं झालं? ना. 2.5 वर्षात रसिकांची अभिरुचीच बदलली. कारण काय झालं, त्या कोरोनाच्या काळात या ज्या मोकळ्या महिला होत्या शहरात असणाऱ्या, यांनी रील्स तयार केले लावण्यांचे, याचे त्याचे, आणि ते प्रत्येकाच्या मोबाईलवर गेले. त्यामुळे ती तमाशाकडे पाहण्याची किंवा तमाशा पाहिलाच पाहिजे ही जी मानसिकता होती ती संपली. आत्ता तमाशा कलावंतांसाठी तुमच्या काय मागण्या आहेत? कशाची गरज आहे जर तमाशा जिवंत ठेवायचा असेल तर? प्रायोगिक अनुदानाची गरज आहे. म्हणजे महिन्यातनं 20 प्रयोगाचे पैसे सरकारने आम्हाला द्यावेत. 10 कार्यक्रम आम्ही बंद ठेवू, 20 कार्यक्रम आम्ही करू. आणि कमीत कमी 25,000 रुपये रोज द्यावा. 20 कार्यक्रमाला 25,000 रोजाप्रमाणे पैसे द्यावेत एका महिन्याच्या. अच्छा. पण आताची जी पिढी आहे, तमाशा कलावंतांची जी पुढची पिढी आहे, त्यांना ही लोककला जपायची आहे, पुढे नाही. न्यायचा आहे हा वारसा? आता आमची जी पिढी आहे ही शिकते आता फार. बरोबर. आता माझी एक मुलगी इंजिनियर आहे, एक मुलगी CA, एक मुलगा 12वी झालेला आहे, एक मुलगा 10वी झालेला आहे. एक घर बघतो, एक माझ्या संघ असतो. माझ्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहेत, ते पुण्याला दिलेले आहेत दोन्ही मुली. असेच आता कलावंतांची मुलं शिकायला लागलेत, व्यवसाय करायला लागलेत. या व्यवसायात काही तथ्य राहिलं नाही असा त्यांचा समज झालेला आहे. कारण त्या आईवडिलांचे हाल प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतात. मग आजची पिढी जरा बुद्धिवंत आहे, ती इकडं झुकेल का नाही याच्यात मोठी शंका आहे. पण मग हा तमाशा जिवंत कसा राहणार जर पिढी आलीच नाही? किंवा इतरही, ठीक आहे, वारसा जपणं हा एक भाग झाला, पण इतर तरुण मंडळी हे वगनाट्य असतील किंवा जे जे प्रयोग होतात तर ते शिकण्याची तयारी दाखवतात. तेच मी येतात सांगतोय तुमच्याकडे. की तमाशामध्ये रोजगार आहे. तुम्ही बेरोजगार म्हणून कामाला जाता 300-400 रुपये रोजाने. तेच जर तुम्ही कलावंत झाले तर 1000-1500 रुपये रोज घ्याल. कलावंत म्हणून झालात तर, तमाशा कलावंत. तुम्ही कुणी हलगी वाजवायचं शिका, कुणी ढोलकी वाजवायचं शिका, कुणी झील धरायचं शिका, कुणी गाणं म्हणायचं शिका, कुणी वगनाट्यात पात्र करण्याचं शिका, कुणी हिरोचं काम करायचं शिका, कुणी व्हिलनचं काम करायचं शिका. तुमच्यातली बेरोजगारी काढून टाका, तमाशात प्रवेश करा. तुम्ही प्रवेश केल्यानंतर आमची मुलंही येतील. नाही, तमाशाला आता चांगले दिवस आलेत, आपणही कामं करू. यासाठी बेरोजगार मुलांनी कुठल्याही समाजाचा असो, तमाशा अमुक या समाजाने करावा
हा एक वाईट दृष्टिकोन आहे, तोही बदलला पाहिजे. त्याच जातीच्या लोकांनी तो तमाशा करावा. नाही असं मी मराठा आहे, कुणबी मराठा आहे, कोकणस्थ, मी तमाशा करतो की नाही? मी तमाशा करून कुठल्या पदापर्यंत गेलो? पद्मश्री पदापर्यंत. मग तुम्ही जाऊ शकणार नाहीत का? का तुम्ही गावातच गटांगळ्या खाणार आणि आईबापाच्या नावाने बोटं मोडणार? कर्तव्य करा. कर्तव्य केल्याने माणसाची प्रगती होते आणि कर्तव्य केल्यानंतर त्या माणसाबद्दल आपल्या कुटुंबातल्या लोकांना प्रेम निर्माण होतं. पहिलं कर्तव्य, नंतर प्रेम. तुम्ही जर म्हणाल मी काहीच काम करत नाही, माझ्यावर प्रेम करा, तुम्ही माझा दुसास कशाला करता? तू काहीच काम करत नाही तर तुझं दुसास नाही करतील तर तुला फुकट भाकर कोण घालेल दररोज? खूप मोठा संघर्ष आहे खरं तर ही कला जिवंत ठेवणं. तो फक्त मनोरंजनाचं साधन आहे, त्याच्याही पलीकडे अनेक कुटुंबांना जगवणारा, त्या समाजाला जगवणारा एक मोठा रोजगाराचाही प्रश्न आहे. आणि आपण अशी आशा करूयात की भविष्यामध्ये तुम्ही म्हणताय तसा तमाशामध्ये बदल घडेल आणि तरुण पिढीलाही त्याच्यात अश्लीलता किंवा फक्त शिट्टी वाजवणं किंवा अंगप्रदर्शन या गोष्टी न दिसता तो एक चांगला निखळ मनोरंजन करणारा कला प्रकार म्हणून तो जिवंत राहील. पण शेवटचं, तमाशाने तुम्हाला काय दिलं म्हणून काय सांगाल सर? तमाशाने मला समाज दिला. तमाशाने मला समाजात प्रतिष्ठा दिली. समाजाने माझ्या कौटुंबिक अडचणी दूर केल्या. तमाशाने मला आनंद दिला. मी दिवसभर जरी नर्वस असलो तरी रात्री मी एकदा मेकअप केला की माझ्यातलं ते सगळं दुखणं वगैरे असेल ते सगळं दूर पळतं. आणि ज्या लोकांनी मला स्टेजवर धरून वर नेलेलं आहे, स्टेजच्या पायऱ्या चढताना, त्या लोकांकडं स्टेज म्हणजे पब्लिक म्हणतं मूर्खच लोक आहेत, तो तर चांगला नाचतोय, मग त्याला का धरून आणलं? तर माझी स्टेजच्या खाली उतरल्यानंतर माझ्या शरीराची अवस्था वेगळी असते आणि मी त्या 3 पायऱ्या चढून गेल्यानंतर माझी अवस्था वेगळी असते. ती काय ऊर्जा आहे सर? म्हणजे काय कळत नाही ते मला. सगळे डॉक्टर माझे डॉक्टर म्हणाले मला की बायपासचं ऑपरेशन झालेला माणूस एवढं नाचू शकतो, एवढं उड्या मारू शकतो, एवढं गाऊ शकतो, हे मी प्रथम बघतोय. म्हणजे हे कदाचित आत्ता चॅनलवरून अनेकांना कळेल की तुम्ही बायपासचं ऑपरेशन झालेलं असताना एवढ्या ऊर्जेमध्ये कार्यक्रम करताय. 2 बायपास झालेत माझे. पहिलं एक बायपास झालं, नंतर दुसरं एक बायपास झालं. एंजिओप्लास्टी 3 वेळा झाली. बापरे. 3 वेळा एंजिओप्लास्टी, 10 वेळा एंजिओग्राफी आणि 2 वेळा बायपास. तरी मी ठणठणी स्टेजवर नाचतो. फक्त मला असं जिना चढाई उतरायची तकलीफ आहे, बाकी तकलीफ काही नाही. मी उंच स्वरात गातो, मी चांगला खळखळून नाचतो, मी विनोद खळखळून करतो. सर, तमाशामध्ये जे तुम्ही सादरीकरण करता त्याच्यातल्या कुठल्या तरी 2 ओळी ज्या तुम्हाला कायम आवडतात आणि तुमच्या जवळच्या आहेत, एक लगावबत्तीच्या प्रेक्षकांसाठी प्लीज. एक शिलकार आहे, शिलकार म्हणजे वगनाट्य चालू होण्या अगोदर आज पाऊस पडत नाही याच्यावर. जगामध्ये राहिलं नाही काही, जर्मनीचं भांड केलं सांगाई, त्यामध्ये जेवतात 12 भाई, वरून काचेचे ग्लास पाणी पी, मुलगा बघा ओळखीना जन्म देते आई, दिरासंग भाऊजाई जाई, मराठा बघा विकतो कसाबाला गाई, त्याचमुळे वेळेवर पाऊस पडत नाही, वरचा भगवान करील काही अशा पापाला, पापाची झाड पेडण्याला त्याच्या पिंडाला हात लावावा. सर ग्रेट. काय आवाजात ताकद आहे. खरंच खूप छान. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात, एवढा वेळ दिलात. आणि
तुमचं खूप खूप पुन्हा एकदा अभिनंदन की एवढा मोठा पुरस्कार, एवढ्या वर्षांची सेवा कलेची आणि एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला मिळाला. आपण अशी आशा करूयात की तमाशाला खूप चांगले दिवस यावेत आणि हा लोककला प्रकार एका वेगळ्या नजरेतून पाहायला जावा आणि त्याला दुय्यम दर्जा नाही, एक चांगला निखळ मनोरंजन करणारा लोकप्रकार म्हणून त्याच्याकडे बघितलं जावं अशी आपण आशा करूयात. आणि तुम्हाला या तमाशा कलावंतांच्या मागचं शिट्ट्या आणि याच्या पलीकडचं अश्लीलता, याच्या पलीकडचं जे वेदना आणि दुःख सरांनी सांगितलं ते आपल्याला कळलं असेल तर खूप मोठी गोष्ट असेल ती आज आपल्या पॉडकास्टच्या निमित्तानं. पण तुम्हाला हा एकंदरीतच पॉडकास्ट कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.